श्रोतेहो, प्रसारित करत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आधुनिक जीवनशैली आणि मणक्यांचे विकार. कार्यक्रमात सहभाग आहे आयुर्वेद, वातरोग आणि मणक्यांचे विकार तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील गावंडे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे ज्योती हातेकर यांनी. तांत्रिक सहाय्य दिलं आहे बाळासाहेब खराटे यांनी. सादर करते सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे गुरुकृपा मेडिकल शिवनी यांचं. आयुर्प्रभा स्पाइन आणि जॉइंट केअर सेंटर, डॉक्टर स्वप्नील गावंडे, BAMS पंचकर्म, PGD DOMP जपान, CFDM जर्मनी, OMT ट्रेनिंग लंडन UK, मर्म थेरपी चेन्नई, मास्टरी सर्टिफिकेट इन मॅन्युअल थेरपी USA, आयुर्प्रभा मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल, श्रीकृष्ण ज्ञान मंदिरासमोर, रामनगर, अकोला. क्रीडाविषयक दुखापतींसाठी महाराष्ट्रातलं पहिलं आयुर्वेद केंद्र आयुर्प्रभा मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल. उपलब्ध सेवा गुडघेदुखी, आमवात, स्पॉन्डिलिसिस, ऑपरेशन नंतरचे दुखणे, कॅन्सरचे दुखणे, टेनिस एल्बो, कंबरदुखी, सायटिका, आर्थरायटिस, स्पोर्ट्स, टाचदुखी, खांदेदुखी, हातापायाला मुंग्या येणे, हाडे ठिसूळ होणे, हातपाय थरथरणे, मानदुखी, शारीरिक ठेवणीचे अवलोकन, चालताना त्रास होणे. अधिक माहिती करता आपण 7249598264 या मोबाईल नंबरवरती संपर्क साधू शकता. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोतेहो नमस्कार. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आधुनिक जीवनशैली आणि मणक्यांचे विकार याविषयी जाणून घेणार आहोत. त्याविषयी तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुमच्या शंका विचारू शकता. तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी डॉक्टर स्वप्नील गावंडे आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपल्याला फोन कॉल येईपर्यंत आपण हे सांगूया की मणक्यांच्या दुखण्यांविषयी, आजाराविषयी आपण बोलणार आहोत. तर आधुनिक जीवनशैलीमधली कुठली कारणं आहेत की ज्यामुळे मणक्यांचे विकार बळावू शकतात? आधुनिक जीवनशैली म्हणजे सर्वात आधी आपण आधुनिक जीवनशैली कशाला म्हणायची? तर जसं मानवाचं उत्क्रांती झाली म्हणजे आपण उत्तर पूर्ण करूया, पण आधी आपण फोन कॉल घेऊया. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. जिल्हा बुलढाणा, तालुका खामगाव, लोखंडा गावावरून बोलतो मी, गोपाळ बुराडे. हां गोपाल भाऊ बोला. हो. तुमचा प्रश्न विचारा डॉक्टर साहेबांना. बोला. प्रश्न असा आहे की ते पाठीचे जे म्हणतात ना ते सणकपणाने दुखतात. पाठीचे मणके दुखतात. बरं. हो. आपलं वय काय गोपाल भाऊ? 55 वर्ष. साधारणपणे 55 वर्षामध्ये पाठीच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत ते आपले शिथिल झालेले असतात. खूप जास्त प्रवास करणे किंवा एकाच जागेवर खूप वेळ बसणे याच्यामुळे ते दुखायला लागतात. याच्यासोबतच जर आपण काही आपल्या आधीच्या डॉक्टरांना किंवा कोणाला दाखवलं असेल तर त्यांनी काही निदान जर तुम्हाला सांगितलं असेल तर त्यानुसार आपल्याला त्याची चिकित्सा करता येईल. तुम्ही सामान्यपणे जर तुम्हाला चालायला त्रास नसेल तर तुम्ही सामान्यपणे 10 ते 12 मिनटं रोज चालायला पाहिजे. त्यासोबतच जर तिथे मणक्यांमध्ये गादी सरकल्याची किंवा जर तिथे दाबल्यानंतर जर वेदना होत नसतील तर तुम्ही तिथे तेल लावून थोडंसं गरम पाण्याच्या पिशवीने किंवा मग एरंड्याच्या पानांनी शेकू शकता. आणि जर तुमच्या मणक्यांसोबतच जर पायामध्ये मुंग्या जात असतील किंवा पायामध्ये बधीरपणा येत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. हो. तर शक्यता असते की तिथे नसेवर दाब येण्याचा किंवा गादी सरकण्याची स्थिती तिथे असू शकते. त्यामुळे तिथे प्रॉपर त्याचं निदान लावून त्याची चिकित्सा करायला हवी. तेच की त्याचं योग्य निदान करून आपल्याला त्याची चिकित्सा करावी लागेल. बरं डॉक्टर साहेब. हा बोला. तुम्ही चांगली माहिती दिली याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. गोपाल भाऊ आपले देखील धन्यवाद. आपण कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. ठीक आहे मॅडम. आपण फोन कॉल घेऊया. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे. बोला, आपला प्रश्न विचारा, आपलं नाव सांगा.
माझं नाव आता गोपाल युवराळे आहे. याआधी पण आम्हाला एक फोन आला, त्या दादांचं पण नाव गोपाल हिवराळेच आहे, पण तो वेगळ्या गावाहून होता. हां बोला. मंगरुळपीर, वाशिम मंगरुळपीर. हां बोला. डॉक्टर सर नमस्कार. नमस्कार. मणक्यांचा त्रास सहसा कोणत्या वयापासून सुरू होतो माणसाला? मणक्यांचा आजार आजकाल तर अगदी शाळकरी मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच जाणवतो आहे. त्याबद्दलच आपण बोलत होतो की जीवनशैलीमध्ये जे आजकाल आपली हालचाली कमी झालेल्या आहेत, दीर्घकाळ बसून राहणे, व्यायामाचा अभाव, जास्त वेळ मोबाईल किंवा जास्त वेळ आपलं लॅपटॉपवर बसणे किंवा एकाच पोझिशनमध्ये खूप वेळ काम करणे, यामुळे कुठल्याही वयामध्ये हा त्रास होऊ शकतो. आणि पॅरालिसिस झालेल्या माणसाला पण त्याचा त्रास होऊ शकतो का? मणक्यांचा त्रास आणि पॅरालिसिस हे दोन वेगळे आजार आहेत ॲक्च्युली. मणक्यांचा आजार जो असतो तो आपल्या पाठीच्या मणक्यांमध्ये नस दबल्यामुळे किंवा तिथे त्याची रचना बदलल्यामुळे होतो. पण पॅरालिसिस किंवा अर्धांगवायू हा जो आहे हा मेंदूशी संबंधित आजार आहे. त्यामुळे दोन्ही आजार एकत्र असणं शक्य आहे, पण त्यांचा अर्थार्थी एकच संबंध नसतो. धन्यवाद सर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. सर आपण कारणांविषयी बोलत होतो. तर जसं मी सांगितलं की आता शाळकरी मुलांना त्यांचं खूप वजनदार दप्तर आहेत. तसंच आधुनिक जीवनशैलीमध्ये आपण वापरत असलेलो बरेचदा जे आपले वस्त्र आहेत, कपडे आहेत, हे जर अनकम्फर्टेबल असतील तर त्याच्यामुळे पण विविध, जसं मी सांगत होतो की फक्त मणक्यांमध्येच काही प्रॉब्लेम असला पाहिजे आवश्यक नाही. तर ज्या मांसपेशी आहेत, मानेच्या, पाठीच्या, मणक्याला आधार देणाऱ्या ज्या मांसपेशी आहेत, त्यांनाही वर खूप वेळ ताण राहिला एकाच पोझिशनमुळे असल्यामुळे, त्यामुळेही कंबरदुखी आणि मानदुखीचा त्रास होतो. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे IT चे जे लोक आहेत, जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा ज्या लोकांना दीर्घकाळ मोबाईलवर किंवा मग लॅपटॉपवर, PC वर काम करावं लागतं, यांच्यामध्ये खूप काळ एकाच पोझिशनमध्ये बसण्यात येतं आणि त्यामुळे मग हा त्रास त्या मणक्यांवर आणि त्या मांसपेशींवर दीर्घकाळ ताण आल्यामुळे हा त्रास होतो. तसंच चुकीची झोपण्याची पद्धत, चुकीची वजन उचलण्याची पद्धत, हे तर एक खूपच कॉमन कारण आहे. हां, आपण कारणं पुन्हा डिस्कस करूया, त्याआधी आपण फोन कॉल घेऊया. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. बोला. मी सुमित बोलतोय. बरं सुमित, काय प्रश्न आहे आपला? तर मी 15 वर्षाचा आहे आणि माझी उंची 5.5 जवळपास 5-6 आहे. तर माझा अभ्यास झाल्यावर पाठ खूप दुखते, तर ही मणक्याचं दुखणं आहे का असं मला विचारायचं होतं. बरं. सुमित, मला नाही वाटत की हे मणक्यांशी संबंधित दुखणं असेल, कारण की तुझं जर वय आता 15 वर्ष आहे तर तुझ्या हाडांचीच वाढच आजपर्यंत पूर्ण झालेली नाही आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये झीज असण्याची शक्यता फार कमी आहे. याचं कारण असं आहे की तुझी बसण्याची पद्धत कदाचित काहीतरी चुकत असेल. तसंच तू व्यायामाचा अभाव तुझ्यामध्ये असू शकतो. तर याच्यासाठी मी तुला हे सांगेल की बसताना दोन्ही पाय, आपले दोन्ही तळवे जे आहेत ते जमिनीला टेकलेले हवे, पाठ सरळ असायला पाहिजे. प्रत्येक 30 ते 40 मिनिटांनंतर तू तुझ्या शरीराची हालचाल करायला पाहिजे, थोडंसं चालायला पाहिजे, थोडंसं बॉडी स्ट्रेच करायला पाहिजे. आणि झोपताना उशीचा वापर करू नये. तसंच पुस्तक पकडत असताना किंवा लिहित असताना तुझे जे दोन्ही एल्बो आहेत, म्हणजे याचे हाताचे जे जॉईंट आहेत ते रेस्ट असले पाहिजे, ते टेकलेले असले पाहिजे. ते जर हवेत असतील तरी पण पाठीचं दुखणं, मांडीचं दुखणं लागतं. या व्यतिरिक्त तुझा आहार हा संतुलित असायला पाहिजे. कधी कधी कुपोषणामुळे पण पाठीचं आणि कमरेचं दुखणं असतं. नक्कीच. मला असं वाटतं सुमित, आपल्याला योग्य अशी माहिती मिळालेली आहे, सविस्तर उत्तर मिळालेलं आहे. हां, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. सर, कारणांमध्ये आपण बरीच कारणं बघतो आहोत. जसं आता आपण बघितलं की 15-16 वर्षाच्या मुलाला पण प्रश्न पडतोय की बाबा माझे मणके तर खराब होत नाही आहेत ना. तर यांच्यासाठी आपण सविस्तर असं काय सांगू की यांनी काय गोष्टींचं पालन केलं पाहिजे? सर्वात आधी तर बसण्याची योग्य पद्धत हवी आणि दीर्घकाळ बसणं टाळायला हवं. आपण फोन कॉल घेऊया. हॅलो. अकोला आकाशवाणी ना? हां, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हां, तर माझा असा प्रश्न होता की मुलं मोबाईल आणि टीव्ही झोपून बघतात, तर त्याच्यामुळे कोणती मोठी समस्या उद्भवू शकणार का मणक्यांची? हा, मणक्यांची. बरं, आपलं नाव काय ताई?
मंजू गावंडे. बरं, म्हणजे ताई डॉक्टर आपल्याला सांगतात. म्हणजे ते नक्कीच तुम्ही फार छान मुद्दा उपस्थित केला आहे आणि यामुळे नक्कीच भविष्यात मणक्यांचे विकार उद्भवू शकतात. झोपून मोबाईल बघणे किंवा अव्यवस्थित पोश्चरमध्ये, अव्यवस्थित शरीर रचनेमध्ये बघणे, यामुळे मणक्यांच्या आजूबाजूला त्यांना आधार देणाऱ्या ज्या मांसपेशी आहेत, जे सॉफ्ट टिश्यूज म्हणतो, लिगामेंट्स, टेंडॉन्स, या सर्वांवरच एक वाईट परिणाम पडतो. आणि याला आपण ओव्हरयूज इंजुरीज असं सुद्धा म्हणतो किंवा ओव्हरयूज फटिक, म्हणजे अतिवापर. म्हणजे जर तुम्ही मान तिरप करून खूप वेळपर्यंत मोबाईल बघत असाल तर मानेला आधार देणाऱ्या ज्या मांसपेशी आहेत ह्या दीर्घकाळापर्यंत तणावाखाली असल्यामुळे त्यांच्यामध्ये ताठरता येते, त्यातली लवचिकता कमी होते आणि त्याचा परिणाम मग मणक्यांच्या आकारावर होतो. त्यामुळे मोबाईल बघताना जनरली त्याचा स्क्रीन टाईम, अनावश्यक स्क्रीन टाईम टाळावा. मोबाईल बघत असताना तो आपल्या डोळ्यांच्या रेषेत असावा, ना की आपली मान मोबाईलच्या स्क्रीननुसार असावी. अभ्यास करत असताना शक्यतो टेबल आणि खुर्चीवरच करायला सांगावा, जेणेकरून सरळ बसून पाठ सरळ ठेवून व पाय खाली टेकवून तो अभ्यास करता येईल. वाचत असताना बरेच मुलं बेडवर किंवा सोफ्यावर अभ्यास करतात आणि त्यांची पाठ पूर्णपणे धनुष्याकार म्हणजे वक्राकार झालेली असते. त्याच्यामुळे पाठीच्या आणि कमरेच्या मणक्यांवर प्रचंड तणाव जाणवतो. ह्या गोष्टी नक्कीच त्याचा परिणाम होईल, त्या टाळायला पाहिजे. म्हणजे ताई आपल्याला सविस्तर उत्तर मिळालं आहे. हो, मिळालं. धन्यवाद आपल्या सहभागासाठी. सर, आपण मार्गदर्शन करत होतो की काय काय काळजी घेतली पाहिजे हा विकार आपल्याला जडू नये म्हणून. तर याच्यात सर्वात आधी जे मी बोललो की योग्य पद्धतीने बसणे, शरीर रचना योग्य ठेवणे. त्यासाठी बसताना नेहमी आपले दोन्ही पायाचे तळवे जे आहेत अशाच ठिकाणी बसावे जे बसल्यानंतर पूर्णपणे खाली टेकतील, त्यांना आधार मिळेल. त्यानंतर पाठ ही सरळ असावी. 30 ते 40 मिनिटांनी हालचाल करणे आवश्यक आहे. हे दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक आहे. म्हणजे सायकोलॉजिकली पण जरी अभ्यास करताय किंवा एखाद्या गोष्टीवर, तर आपलं जो माइंड आहे, आपलं जे मन आहे, ते 30 ते 40 मिनिटानंतर जर तुम्ही कंटिन्यू एखादीच गोष्ट करत राहाल तर त्याच्यापासून त्याचा फोकस कमी व्हायला लागतो आणि त्याची जे म्हणजे ग्रास्पिंग आहे आपली ती पण कमी होते. आपण जर शारीरिक हालचाल केली तर आपल्याला दोन्ही फायदे होतील. आपली ग्रास्पिंग पण वाढेल आणि शरीरावरचा ताणसुद्धा कमी होईल. त्याच्यानंतर मोबाईलचा जो वापर आहे तो करत असताना जनरली आपण मान वाकून मोबाईल बघतो. तो डोळ्यांच्या उंचीवर ॲक्च्युली मोबाईल असायला पाहिजे. कम्प्युटरची किंवा लॅपटॉपची स्क्रीनसुद्धा आपल्या ताठ मानेच्या दृष्टीने ॲडजस्ट करायला पाहिजे. त्यानंतर योग्य गादी व योग्य उशी, खूप कडक जागेवर किंवा खूप नरम गादीवर झोपू नये. बसताना शक्यतो मी सांगेल की सोफ्यासारख्या आसनावर बसणं टाळावं जास्त वेळ. त्याच्यानंतर वजन उचलताना सर्वात जास्त कमरेचा दुखणे होतात. म्हणजे आमच्या OPDमध्ये पण क्लिनिकमध्ये पण जास्तीत जास्त पेशंट ज्यांना कमरेचा अचानक त्रास उद्भवलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने वजन उचलण्यामुळे, जिममध्ये डेडलिफ्ट सारखे प्रकार केल्यामुळे होतात. तर हे उचलण्याचं एक तंत्र आहे की एखादी खाली पडलेली वस्तू किंवा तुम्हाला बकेट किंवा कुठलीही वजनदार वस्तू उचलायची असेल तर तुम्ही गुडघे आणि कंबर हे दोन्ही पण समान रीतीने वाकवायला पाहिजे. गुडघे ताठ ठेवून जर फक्त कमरेतून तुम्ही एखादा पदार्थ किंवा एखादं वजन उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याचा प्रचंड ताण तुमच्या मणक्यांमधील गाद्यांवर येतो आणि तिथे गादी सरकण्याची किंवा मणक्यावर इजा होण्याची शक्यता असते. त्या व्यतिरिक्त योग, प्राणायाम हे तुम्ही करायला पाहिजे. संतुलित आहार घ्यायला पाहिजे. त्यानंतर जर खूप वेळपर्यंत तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर तिथेही तुम्ही ब्रेक घ्यायला पाहिजे. कारण की आता इंटरनॅशनल सर्वेनुसार, आंतरराष्ट्रीय सर्वेनुसार हे लक्षात आलेलं आहे की व्हायब्रेशन जे आहे, कुठल्याही प्रकारचं व्हायब्रेशन हे मणक्याच्या गादी घासण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण आहे. आणि जनरली हे व्हायब्रेशन 2 व्हीलरवर जाताना किंवा 4 व्हीलरला कुठेही प्रवास करताना आपल्याला जाणवतं. तर शक्यतोवर जर तुम्हाला 2-3 तासापेक्षा जास्त लांब प्रवास करायचा असेल तर तुम्ही अर्ध्या-पाऊण तासानंतर, 1 तासानंतर थोडासा ब्रेक घेऊन त्या व्हायब्रेशनला आराम द्यायला पाहिजे. कारण की कधी-कधी हे टाळणं शक्य नसतं, पण त्याला आपण सुधारितपणे त्याचा अवलंब करायला हवा. आहारामध्ये संतुलित आहार घ्यायला पाहिजे. बरेचदा आज धावपळीच्या जीवनामध्ये आपण जेवणाकडे लक्ष देत नाही.
जेवण करताना शांततेत आणि सर्व त्यामध्ये योग्य हे यायला पाहिजे. म्हणजे जसं आपलं पारंपरिक ताट असतं, वरण भात भाजी पोळी, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये यायला पाहिजे. शक्यतोवर प्रोसेस फूड जे असतं म्हणजे लोणचं पापड किंवा बाहेरचं आज आपण जे जंक फूड म्हणतो हे टाळायला हवं. ताजं अन्न खायला पाहिजे. आणि रोजच्या जेवणामध्ये आपले मोड आलेले धान्य, एखादं फळ, असं विविध पदार्थ आपल्या याच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजे गोष्टी अगदी छोट्या आहेत पण त्या अतिशय महत्त्वाच्या अशा आहेत. सर, मला इथे हा एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आयुर्वेदानुसार आपण प्रतिबंधात्मक काय उपाय केले पाहिजे किंवा काय सांगू आपण याविषयी आपल्या श्रोत्यांना? फारच सुंदर प्रश्न आहे, कारण की आयुर्वेद ची जी व्याप्ती आहे त्याला आयुष्यवेद आयुर्वेदा म्हणजे आयुर्वेद फक्त एक चिकित्साशास्त्र नसून एक परिपूर्ण शास्त्र आहे जे आजारांना थांबवण्यास पण मदत करते. तर आयुर्वेदानुसार समधातू समाग्नी सममल क्रिया स्वास्थ्य इत्यभित्य असं म्हणतात. आपण पहिले बघू समाग्नी म्हणजे चांगल्या प्रकारे भूक लागायला पाहिजे. चांगल्या प्रकारे भूक लागण्यासाठी पचन चांगलं व्हायला पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी करत असताना कमरेचं दुखणं बरेचदा पचनामुळे होतं. त्यामुळे मी जसं सांगितलं की आहाराचं खूप महत्त्व आहे. तुम्ही चांगलं सुपाच्य आहार घ्यायला पाहिजे. जेवणामध्ये बेकरी आयटम्स टाळायचे. पाणी पिताना रेग्युलर इंटरवलने थोडं पाणी प्यायचं. काही लोक डॉक्टरांनी सांगितलं इतक्या लिटर पाणी प्या म्हणून एक सोबत ग्लास 2 ग्लास 3 ग्लास पाणी पितात. तर असं पाणी न पिता 1-1 2-2 घोट पाणी प्यायला पाहिजे. परत तहान लागली तर परत पाणी प्या. एका वेळी 2 ते 3 घोटांपेक्षा पाणी नाही प्यायला पाहिजे. पाणी पित असताना ते पाणी 2 ते 3 सेकंद तोंडामध्ये ठेवायचं. याच्या व्यतिरिक्त नियमित अभ्यंग अर्थात आधीच्या काळामध्ये मालिश द्यायचे. तसंच नियमित स्नेहन स्वेदन आम्ही त्याला म्हणतो, जे जेणेकरून जे शरीरामध्ये कोरडेपणा येतो वाढत्या वयानुसार किंवा वाढत्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की ओव्हर यूज इंजुरी म्हणजे आपल्या मांसपेशींवर जास्त ताण पडल्यामुळे तिथून डिहायड्रेशन होतं. तर हे डिहायड्रेशन टाळण्यासाठी सुद्धा स्नेहन स्वेदनाची मदत होते. त्यातली लवचिकता वाढते, आपल्या मणक्यांची हालचाल सुरळीत होते. या व्यतिरिक्त योग प्राणायाम हे फार महत्त्वाचं आहे. आणि योग आणि प्राणायाम माझं अशी विनंती आहे श्रोत्यांना की प्रशिक्षित योग तज्ज्ञांकडूनच तुम्ही करायला हवं. जसं साधं उदाहरण, जर एखाद्या व्यक्तीला लंबर स्पॉन्डोलिसिस किंवा पाठीच्या मणक्यामध्ये जर काही गाद्यांमध्ये झीज झालेली असेल किंवा गादी सरकलेली असेल आणि अशा स्थितीत जर ते कपालभातीसारखी क्रिया करत असतील तर कदाचित त्रास वाढू शकतो. त्यामुळे योग आणि प्राणायाम जे आहे हे नेहमी मार्गदर्शनाखाली करायला पाहिजे. तर दिनचर्येत फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे स्वस्थ राहण्यासाठी. जसं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण डिहायड्रेशनमध्ये नुसतं पाणी पितो. पाण्याव्यतिरिक्त बाकीही घटक जे असतात शरीरातले ते कमी होत असतात. तर त्यामुळे आपण मध्ये कधीतरी फ्रूट ज्यूस, एखादं फळ हे खायला पाहिजे. त्यानंतर बरेच लोकांना तुपाबद्दल शंका असते की तूप खाल्लं की वजन वाढतं किंवा तूप खाल्लं तर कोलेस्ट्रॉल वाढतं, बाकी त्रास होतात. पण तूप हे शरीरातली लवचिकता टिकवण्यासाठी आवश्यक आहे. शक्यतोवर गाईचं तूप खावं आणि गाईचं तूप कधीही परत गॅसवर किंवा तव्यावर गरम न करता गरम पोळीवर किंवा गरम भाजीमध्ये किंवा गरम वरणामध्ये वरून वितळू द्यावं. सोप्या भाषेमध्ये त्या तुपाची वाफ नको निघायला परत. तर ते तुपाची जी ग्लायसेमिक इंडेक्स आपण म्हणतो की ज्याच्यावरून कॅलरी ठरतं, ॲक्च्युली गाईच्या तुपाचं ग्लायसेमिक इंडेक्स जवळजवळ 0 आहे जर तो न तापवता खाल्ला तर. आपण फोन कॉल घेऊया. हॅलो. हां, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. नमस्कार मॅडम, मी संजय शिराळकर बोलतो. हां मंगेश भाऊ, तुमचा प्रश्न विचारा डॉक्टर साहेबांना. मॅडम, मणक्यांच्या विकाराचे लक्षणं काय? अच्छा डॉक्टर, आपण काय सांगू यांना? विचारायचं आहे की मणक्याचे जे आजार आहेत तर सुरुवातीची लक्षणं काय असतात? मंगेश भाऊ, खूपच छान प्रश्न विचारला आहे. कारण की बरेच लोक आमच्याकडे येतात आणि म्हणतात मला काहीच त्रास नव्हता, अचानक दुखायला लागलं, अचानक मणक्यांमध्ये गॅप आला. तर एक लक्षात घ्या की कधीच मणक्यांचे आजार हे अचानक होत नसतात, ते काही ना काही पूर्वरूपण नक्कीच दाखवत असतात.
तर पूर्वरूपांमध्ये साधं असतं की चालता चालता कंबर भरून येणे, किंवा साधं सकाळी झोपेतून ज्या वेळेला आपण उठतो त्यावेळेला कंबर अकडलेली असणे, हातपायांमध्ये ताकद नसल्यासारखं जाणवणे, किंवा हाताला किंवा पायाला चालत असताना किंवा बसून उठत असताना एक थोड्याशा हलक्याशा वेदना होणे किंवा त्याच्यामध्ये अडथळा वाटणे, बाकी शरीराच्या हालचालींपेक्षा त्या भागामध्ये थोडासा जडपणा वाटणे, ही प्रारंभिक लक्षणं असू शकतात. त्या व्यतिरिक्त ॲडव्हान्स कंडिशनमध्ये जसं कमरेमध्ये दुखणं, बरेचदा कमरेमध्ये दुखतही नाही काही लोकांच्या, पण आपले जे नितंब आहेत, बटक्स ज्याला म्हणतो आपण, त्या ठिकाणी दुखणं, चालता चालता बसावं लागणं, चालता चालता मुंग्या येणं, किंवा सकाळी झोपेतून उठल्यानंतर किंवा एका स्थितीमध्ये असताना खूप जास्त पायाला किंवा हाताला मुंग्या असणं, तोल जाणे, किंवा माने एखाद्या पर्टिक्युलर पोझिशनमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट स्थितीमध्ये चक्कर येणे, हाताच्या बोटांना, पायाच्या बोटांना अतिसंवेदना जाणवणे, हे मणक्याच्या विकारांचे ओव्हरऑल लक्षणं असू शकतात. मंगेश भाऊ, आपल्याला आणखीन काही विचारायचं आहे? नाही मॅडम. आपल्याला सविस्तर उत्तर मिळालंय मला असं वाटतं. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. सर, आपण आणखीन काय सांगू की काय करायला पाहिजे आणि काय टाळायला पाहिजे खरं तर आपण ह्या मणक्यांच्या विकारांसाठी? नक्कीच मॅडम. जसं मी सांगितलं की मणक्यांचा विकार काही फक्त मणक्यांपुरतेच मर्यादित नसतात. मणक्यांचा आम्ही आमच्या इथे ज्या वेळेला पेशंट येतो तेव्हा फक्त मणक्यांचा विकारांचा किंवा त्या पर्टिक्युलर दुखणाऱ्या भागाचा विचार न करता मी सार्वदेहिक विचार करतो. काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या कदाचित रुग्णाला कळतही नाहीत, की ज्या लोकांना हायपर ॲसिडिटी ज्याला म्हणतो आपण, आम्लपित्ताचा त्रास आहे, अशा लोकांना मानेच्या मणक्याचं दुखणं आणि मानेच्या मणक्याचा त्रास होणं फारच साहजिक आहे. अच्छा. आणि बरेचदा ती हायपर ॲसिडिटीची ट्रीटमेंट केल्यानंतर मानेचं दुखणं कायमचं थांबतं. बऱ्याच पेशंटला असं सांगण्यात येतं किंवा त्यांना असं जाणवतं की मला मायग्रेनचा त्रास आहे. बरेचदा हा मायग्रेनचा त्रास नसून हा सर्वायकोजेनिक हेडेक असतो. म्हणजे मानेच्या मणक्याचं ठेवण चुकल्यामुळे, मानेच्या मणक्यांमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे त्यांना कानाच्या वर, कपाळाच्या बाजूला वेदना होतात आणि त्याच वेळेला मळमळसुद्धा होते. त्यामुळे ही लक्षणं जरी मायग्रेनशी साधर्म्य असणारी असली तरी तो त्रास मणक्यांचा असतो. त्यामुळे ॲसिडिटीमुळे जर म्हणजे ज्याची कोणाची मान दुखत असेल आणि त्याला ॲसिडिटी असेल तर त्यांनी नक्कीच त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. तसंच ज्यांना बद्धकोष्ठता आहे, ज्यांना अपचन आहे किंवा ज्यांना शौचास जाण्यास त्रास आहे, अशांना कमरेचा त्रास जाणवतो. कारण की पोटाचा आकार वाढल्यामुळे त्याचा सरळ ताण कमरेवर येतो. तिसरं सर्वात मोठं मी महिलांसाठी सांगू इच्छितो की ज्या प्रसूतीनंतर ज्या महिलांची प्रसूती झालेली आहे, कदाचित 1 प्रसूती 2 प्रसूती झालेल्या आहेत, त्या महिलांचं प्रसूती दरम्यान प्रचंड ताण आलेला असतो पेल्विक फ्लोअरला किंवा पोटाच्या गर्भाशयाच्या बाजूने प्रचंड ताण आलेला असतो. साधारणपणे 10 किलोच्या जवळपास तो वजन वाढलेलं असतं त्या स्त्रीचं प्रसूती दरम्यान, संपूर्ण प्रसूती दरम्यान. तर हे 10 किलो ॲडिशनल वजन आपल्या कमरेचा भाग सहन करतो, ती महिला सहन करते. आणि अचानक ज्या वेळेला प्रसव होऊन जातो, मूल बाहेर येतं, त्यानंतर तो ताण कमी झालेला असतो. त्यामुळे त्यांच्या ज्या पेल्विक फ्लोअर मसल असतात किंवा कमरेच्या गर्भाशयाच्या आजूबाजूच्या ज्या मसल्स असतात ह्या शिथिल झालेल्या असतात. आणि त्यानंतर योग्य काळजी न घेतल्यामुळे, योग्य ती व्यायाम न फॉलो केल्यामुळे त्या मांसपेशी कायमच्या शिथिल राहतात व त्या शिथिल राहिल्या कारणाने त्या मणक्यांना, पाठीच्या मणक्यांना योग्य तो आधार देऊ शकत नाहीत व त्यांच्यामध्ये पाठीचं दुखणं वाढतं. त्यामुळे एकंदरीत समाजातही बघितलं, आमच्या OPDला पण बघितलं, आमच्या चिकित्सालयातही बघितलं, तर पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण कंबरदुखीचं जास्त आहे, गुडघेदुखीचं जास्त आहे. कारण की बरेचदा गुडघेदुखीच्या साधारणपणे मागच्या 10 वर्षांच्या मध्ये लक्षात आलेलं आहे की 50% गुडघ्यांचा त्रास असलेल्या रुग्णांना कमरेच्या दुखण्याचा अडचण आहे आणि यातही महिलांचं हे जास्त आहे. त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळेच जितकं मणक्यांचा विकाराबद्दल बोलत असताना जितकं आवश्यक मणक्यांबद्दल, त्याला आधार देणाऱ्या मांसपेशींबद्दल जेवढं आवश्यक आहे तेवढंच आवश्यक
आपल्या पचनाबद्दल आणि शारीरिक व्याधींबद्दल सुद्धा म्हणजे जसं ही खरं तर खूप दुर्लक्षित गोष्ट होऊ शकते की पचनाचा आणि याचा काय संबंध. तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण सांगतायत सर. आणि जर आपण फक्त मणक्यांची आणि मांसपेशींची चिकित्सा केली आणि या पचनाच्या मुद्द्याला सोडून दिलं तर ती संपूर्ण चिकित्सा होणार नाही. ते परत त्यामुळे बरेच पेशंट येतात की डॉक्टर साहेब आम्ही बऱ्याच डॉक्टर्सकडे फिरून आलो, बऱ्याच चिकित्सा घेऊन झाले, ट्रीटमेंट चालू असताना खूप चांगलं वाटतं, पण ट्रीटमेंट बंद केली की तो त्रास परत येतो. तर त्याचं मुळात कारण असं असतं की या सर्व कारणांमुळे शरीराला योग्य पोषण मिळत नाही आणि तो ताण जो आहे तो मणक्यावर आपल्या पडत असतो. श्रोते हो, आज आपण आधुनिक जीवनशैलीचा मणक्यांच्या आजारांशी कसा संबंध आहे हे जाणून घेतलं. आज आपल्या स्टुडिओमध्ये आयुर्वेद, वातरोग आणि मणक्यांचे विकार तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील गावंडे उपस्थित होते. तुमच्या सर्व प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली आहे, शंकांचं समाधान केलेलं आहे. आजचा कार्यक्रम आपण इथेच थांबवूया. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढील कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं गुरुकृपा मेडिकल शिवनी यांचं. आयुर्प्रभा स्पाइन आणि जॉइंट केअर सेंटर, डॉक्टर स्वप्नील गावंडे, BAMS पंचकर्म, PGD DOMP जपान, CFDM जर्मनी, OMT ट्रेनिंग लंडन UK, मर्म थेरपी चेन्नई, मास्टरी सर्टिफिकेट इन मॅन्युअल थेरपी USA. आयुर्प्रभा मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल, श्रीकृष्ण ज्ञान मंदिरासमोर, रामनगर, अकोला. क्रीडाविषयक दुखापतींसाठी महाराष्ट्रातलं पहिलं आयुर्वेद केंद्र. आयुर्प्रभा मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल. उपलब्ध सेवा: गुडघेदुखी, आमवात, स्पॉन्डिलिसिस, ऑपरेशन नंतरचे दुखणे, कॅन्सरचे दुखणे, टेनिस एल्बो, कंबरदुखी, सायटिका, आर्थरायटिस, स्पोर्ट्स, टाचदुखी, खांदेदुखी, हातापायाला मुंग्या येणे, हाडे ठिसूळ होणे, हातपाय थरथरणे, मानदुखी, शारीरिक ठेवणीचे अवलोकन, चालताना त्रास होणे. अधिक माहिती करता आपण 7249598264 या मोबाईल नंबरवरती संपर्क साधू शकता. श्रोते हो, आपण ऐकत होतात हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाचा विषय होता आधुनिक जीवनशैली आणि मणक्यांचे विकार. सहभाग आयुर्वेद, वातरोग आणि मणक्यांचे विकार तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील गावंडे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं ज्योती हातेकर यांनी. तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे.